नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. काल मला व्हिडिओ टाकायला जमला नाही, काही अडचण होती त्यानिमित्ताने. तर आजचा व्हिडिओ ना साफसफाईने सुरुवात झाली आहे या व्हिडिओची. ॲक्च्युली हा व्हिडिओ सॅटर्डेचा आहे, तो मी आज टाकते आहे, काल टाकायचा होता. तर इथे ना मी फ्लिपकार्टवरून एक हे मागवलं आहे, ज्याला काय म्हणू शकतो आपण, डस्टर म्हणू शकतो किंवा असं मोठं एक हँडल म्हणू शकतो, ज्याच्याने आपल्या घराची साफसफाई एकदम छान होऊ शकते. तर हे मी मागवलेलं, तर म्हटलं चला साफसफाई करूया. मी करत होती तर स्वरा बोलली थांब मी करते. तिला एक साफसफाईचं जास्त वेळ आहे, एकंदर तिला घरातल्या कामांचं जास्त आवड आहे आणि मी तिला नाही सांगितलं तरी ती स्वतःहून करते. तिला जेव्हा मूड असतो तिचा तेव्हा ती सगळं स्वतःहून करायला जाते. आणि मग एखादी अशी नवीन घरात वस्तू आणली तर मग ते नाही ते मलाच करायचं आहे असं तिचं असतं. आणि हे खरंच खूप छान आहे आणि कितीही मोठं होऊ शकतं. मला वाटतं 5-5.5 फूट एवढी त्याची उंची आहे. म्हणजे अगदी घरातला कानाकोपरा ह्याच्याने साफ होऊ शकतो आणि म्हणजे चढायला वगैरे कुठे न लागताही आपण ते छान प्रकारे काढू शकतो. आणि हे ना मला दाखवता आलं नाही, पण हा जो तो वरचा ब्रश आहे ना त्याचा तो मोल्डही होतो, म्हणजे तो अर्धा बँड होऊ शकतो. हे मला नंतर बघितलं मी, जेव्हा मी हातात घेतलं त्यावेळेला. आणि ते वरचं डस्टर निघू शकतो, परत ते आपण धुवून वगैरे परत ठेवू शकतो साफ करून. तर असं हे छान असं प्रोडक्ट आहे. तुम्हाला हवं असल्यावर मी कम्युनिटीला ह्याची लिंक देईन, नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदा, खूप छान आहे. आणि अशा ह्या हिच्या उच्चापती चालूच असतात. म्हणजे मी जरी सांगितलं ना अगं नको करू मी करेन, तरी पण तिला करायचं असतं. मग एकदा साफसफाई करायला काढली का मग तिला सगळंच करायचं असतं. मग इथे दरवाजा पण तिने छान क्लीन करून घेतला, धूळ वगैरे बसली ती घासली. मग काही ना काही ते दरवाजावर लिहायला येतात ना महानगरपालिकेची लोक, तर ते लोक लिहून जातात, तर मग ते पण तिने ब्रशने सगळं घासून टाकलं. आता ते व्हिडिओ चालू होता ना तेव्हा तिथे तो व्हिडिओ असा ब्लर का झाला किंवा त्याचा शॅडो ब्लॅक का झाला मला माहीत नाही, हे मी आत्ता बघते. तर आज ना मी घरी केस कापायचं ठरवलं. म्हटलं पार्लरमध्ये नको जायला, ऑलरेडी मी बरेच ह्या केसांच्या मागे पैसे घातले आहेत पार्लरमध्ये. तर म्हटलं चला आज घरच्या घरीच आपण केस कापूया. आणि म्हणून म्हटलं इथे मी लेअर कट करते केसांचा, फर्स्ट टाईम करते ॲक्च्युली मी घरी असं लेअर कट. तर म्हटलं मी पण इंटरनेटवर बघितलं कसं करायचं ते, आणि चला म्हटलं ट्राय करूया एकदा. आणि मला केसांची लेंथ काही जास्त कमी करायची नाही आहे. आणि लेअर कटमध्ये कसं असतं की केस फोडून कट होतात, म्हणजे फोडून त्याची लेअर कमी होते, मागून मात्र तुम्हाला त्याची लेंथ तेवढीच राहते. आणि मला कट करायचे का होते तर ते जे माझे केस गळत आहेत ना, ते मला असं कोणीतरी सांगितलं की जर तुम्ही केसांना थोडीशी कैची लावली ना तरी पण कधी कधी केस जायचे थांबतात, गळायचं त्याचं प्रोसेस कमी होते, की त्याची जास्त गळत नाही, जास्त प्रमाणात ते गळत नाही. तर म्हटलं बघू आता एवढं ट्राय केलं आहे सगळं मी करतेच आहे, तर हेही एकदा ट्राय करून बघूया. म्हणून मग असं मी जी नेटवर प्रोसेस बघितलेली इंटरनेटवर की कसं लेअर कट करतात, तर तसंच केस वगैरे पुढच्या साईडला घेतले आणि मग हे कट केलं. आता हे असं मी कट केलं आणि नंतर मग केस खोलून बघितले तर मला असं वाटलं नाही की मी जेवढे कट आपल्याला करायला पाहिजे तेवढे झाले आहेत. मग मी परत केस विंचरले, बघितलं तर नाही झाले आहेत. म्हणून मग परत मी ती प्रोसेस डबल केली आणि परत अजून थोडे कट केले, मग ते थोडे जास्तच झाले कट, असं झालं. आणि पुढच्या साईडने म्हणजे केसांची जी पुढची बाजू बऱ्यापैकी जास्त कट झाली आणि मागची बाजू म्हणजे लेंथला तेवढेच राहिले आहेत. तुम्हाला मी दाखवते नंतर, असं नाही समजलं तर फोटो अटॅच करून दाखवते की एवढे माझे केस झाले आहेत ते आणि कसे झाले आहेत. तर स्वराच्या माझे केस ना खूप हेल्दी आणि छान आहेत. तर ती सांगत होती चल मम्मी आपण दोघांचे केस बघूया. तर टचवूड तिचे केस असेच आयुष्यभर राहून दे, माझेही असेच होते, पण मी त्याच्यावर काही ना काही ट्रीटमेंट करत गेली आणि मग माझे केस खराब होऊन झाले सगळे, वाट लागली केसांची माझ्या. बाहेर जायचं होतं म्हणून असं छान तयार झालेली मी. तर म्हटलं जरा नेलपेंटही लावून घेऊ हाताला, म्हणून नेलपेंट लावायला बसली. बरेच दिवस मी नेलपेंट वगैरे काही लावली नव्हती, कारण असं कुठे बाहेर जायचं वगैरे असेल ना तर तयार झालं तर छान वाटतं. पण असं नाही आहे, घरी पण आपण छान राहायला पाहिजे, ॲक्च्युली स्वतःसाठी छान राहायला पाहिजे. आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि अजून एक छान उत्साह येतो. म्हणजे मला तर असं होतं, मला जर कधी कंटाळा वगैरे येत असेल ना जास्त, तर मी घरीच मेकअप करते, छान छान फोटो काढते, रील्स करते आणि मग असं छान तयार झालं ना की माझा मूड एकदम फ्रेश होऊन जातो. आणि कधी कधी तर मी काम वगैरे करायचं असेल ना तर मी अशाच अवतारामध्ये, म्हणजे किती भारी साडी नेसलेली असो किंवा काही काम करायचं असो, तर ते सगळं मी करत करत माझं आयुष्य मस्त एन्जॉय करते. तर इकडे ना पाणी आलेलं, ते पाणी भरून घेते मी एक, आणि त्याच्यामध्ये थोडं पटापट पाणी भरता भरता भाजीचीही तयारी करून घेतली, पाणी भरून घेतली, थोडीफार भांडी घासून घेतली. आणि नेलपेंट लावून झाल्यावर हे पाणी भरायच्या मधल्या प्रोसेसमध्ये मी स्टेशनलाही जाऊन आलेली, अर्धा एक तास मार्केट फिरून, माझं काही काम होतं म्हणून. त्यानंतर आली तर लगेच पाणी आलेलं, म्हटलं चला पाणी भरून घेऊ.
कारलीचे हे स्वराने कापून ठेवलेले, कांदा टोमॅटो मी कापले आणि आता मला भाजी बनवायची आहे याची. स्टेशनला गेलेली काही कामानिमित्त. मला एक ब्लॅक कलरचं टॉप पाहिजे होतं, पण ते काही मला मिळालं नाही. आता ऑनलाईन बघते ॲमेझॉनवर आणि आता बरीच कामं आहेत. म्हणजे ह्याच कपड्यांवर मी पाणी भरलं आणि भांडी घासली बऱ्यापैकी. आता कारल्याची भाजी बनवायची आहे, पण हे कपडे घालून काही ते शक्य नाही. त्याच्यामुळे चेंज करते, भाजी बनवते आणि मग नंतर मग हा व्हिडिओ एंड करते. चला बाय. भाजी बनवली, जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर मग इथे मी मेकअप रिमूव्ह करते. आता माझ्याकडे ना लिपस्टिक वगैरे आहेत ना, ते छान चांगल्या क्वालिटीचे आहेत. म्हणजे जेवलं वगैरे तरी ना तिथे पटकन निघत नाही, मग असं छान रिमूव्ह करायला लागतात. स्टेशनला जाताना मी तयारी केलेली, त्याच्यामुळे मग आयलायनर लावलेलं, लिपस्टिक लावलेली, त्या सगळं तसंच राहिलेलं आहे माझं थोडंफार. तर ते म्हटलं नीट काढून घेऊया. आता हे माझ्याकडे मेकअप रिमूव्हर आहे ना, ह्याच्याने मी मेकअप छान काढून घेते. आपण जर चेहऱ्याला मेकअप केला असेल ना, तर डायरेक्ट तोंड कधी धुवायचं नाही. आधी मेकअप छान नीट काढून घ्यायचा आणि नंतर मग फेस वॉश करायचा. आता जर तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर नसेल ना, तरी साधा आपला कॉटन असतो ना कापूस, त्याच्यावर खोबरेल तेल घेतलं किंवा मग आपला बेबी ऑइल घेतलं तर त्यानेही छान असा मेकअप निघतो. तर बघा माझ्याकडे किती लिपस्टिक होती. हे चांगले मॅटचे लिपस्टिक आहेत माझ्याकडे आणि मला वाटतं साधारण एक 5-6 महिन्यापूर्वी हे मी मागवलेले. खूप छान टिकले आणि न्यूड कलर आहेत जे मला नेहमीच आवडतात. छान असा मेकअप काढून घेतला पूर्ण चेहऱ्यावरचा आणि नंतर मग आता म्हटलं चला फेस वॉश करूया. बघा दाखवते मी तुम्हाला. जरा पण मेकअप नाही आहे. माझ्याकडे आयलायनर आहे ना, ते पण छान आहे. म्हणजे बरेच दिवस टिकला येते आणि लावल्यावर बरेच वेळ राहतं. म्हणजे ते अगदी असं वॉटरप्रूफ आहे, जराही निघत वगैरे नाही ते लावल्यावरती. जोपर्यंत मी काढत नाही म्हणजे 12 तास पण ते राहू शकतं, इतकं चांगलं आहे ते. नंतर मी किचनमध्ये आली, सगळं नीट क्लीन केलं. थोडीशी भांडी वगैरे घासायची राहिलेली ती घासून घेतली आणि मग म्हटलं चला इथेच फेस वॉश करूया. नाहीतर मी रोज बाथरूममध्ये वगैरे फेस वॉश करते, कपडे चेंज करते, पण आज म्हटलं इथे दाखवायचं होतं मला तुम्हाला कुठला फेस वॉश वापरते तो मी, म्हणून मग मी इथेच आज फेस वॉश केला. भांडी थोडीशी राहिलेली ना किचनमध्ये जेवल्यानंतरची, तर ती पहिली घासून घेतली भांडी आणि म्हटलं चला किचन वगैरे स्वच्छ करून घेऊ आणि नंतर मग आपण फेस वॉश करून आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा. आता जो मी हा फेस वॉश यूज करते ना, तो गेली मी जवळजवळ 3 वर्ष यूज करते आणि खूप छान रिझल्ट मला मिळाला. याआधी बरेच यूज करून झाले ट्राय करून, पण ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. म्हणजे माझी ऑइली स्किन आहे आणि म्हणजे थंडीमध्ये ती ड्रायही होते. तर आत्ताच्या ह्या सीझनमध्ये शक्यतो मी हाच वापरते आणि थंडीमध्ये पण वापरते बऱ्यापैकी. तर हा ना हिमालयाचा आहे केसरवाला फेस वॉश आणि ह्याच्याने माझी स्किन पण छान होते आणि चेहऱ्यावर ना एक इन्स्टंट ग्लो येतो. म्हणजे आपण कुठे बाहेर वगैरे गेलो आणि एकदम थकून आलो ना, तर ह्याच्याने खूप फ्रेश फील होतं, इन्स्टंट ग्लो येतो, मेकअप छान मस्तपैकी निघून जातो. एकंदर हा माझ्या स्किनला ना खूप छान सूट झाला आहे फेस वॉश, त्यामुळे मी हाच यूज करते. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह. आज व्हिडिओचा टाईम चेंज होतो आहे येण्याचा, समजून घ्या. बाय, काळजी घ्या.